नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत अगदी भंडारे स्टाईल भोपळ्याची भाजी. आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. मी गौरी होम किचन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज आपण लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहोत. आमच्याकडे याला कोहळा म्हणतात. अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, लहान मुलांनासुद्धा फार आवडेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे. त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्या भोपळ्याच्या मागची साल जाडसर असेल तर आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी जो भोपळा घेतलेला आहे त्याची साल ही ना थोडीशी जाडसर होती, त्यामुळे मी मागची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला जो बियांचा भोपळ्यांचा भाग होता तो सुद्धा आपल्याला कट करून बाजूला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर अशाच प्रकारे बारीक बारीक कट करून आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. पीसेस भोपळ्याचे जे आपण बारीक बारीक पीसेस करणार आहोत, तुम्ही त्या तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा जाड करू शकता. भाजीला भोपळा घेताना आपल्याला मागची जी साल असते ना ती हिरव्या कलरची साल पाहिजे. अशाच प्रकारचा भोपळा आपल्याला भाजीसाठी घ्यायचा आहे. प्रकारे आपले सगळा भोपळा कट करून झालेला आहे. त्याला आपल्याला पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे. आधीही मी स्वच्छ भोपळा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते तर चला बघूया. त्यासाठी मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सर जारमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एक मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा आपल्याला घालून घ्यायचा आहे. यामध्ये मी कोथिंबीरच्या देठसुद्धा घातलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरा घालून घ्यायचा आहे. सगळं मिश्रण आपल्याला जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण मसाले घ्यायचे आहेत. त्यामध्ये 1/2 टेबलस्पून 1 धने, मेथी दाणे 1/2 टेबलस्पून, कलौंजी 1/4 टेबलस्पून, 1 टेबलस्पून बडीशोप, 1/2 टेबलस्पून जिरा पावडर, 1/2 टेबलस्पून मेथी दाणे. हे सगळे मिश्रण आपल्याला खलबत्त्यामध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदमही बारीक वाटून घ्यायचं नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे. तर हे मिश्रण आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. यामुळे आपल्या भाजीला एकदम भारी आणि एकदम भंडाऱ्यामध्ये जशी भाजी मिळतो तशाच प्रकारची टेस्ट लागणार आहे. तर बघू शकता इथे आपले हिरवा वाटण, मसाले आणि बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे. त्यानंतर एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये आपल्याला 3 टेबलस्पून तेल घालून घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरे, 1 टेबलस्पून मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला 2 तमालपत्र घालून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला 1 कढीपत्ता, 5 ते 6 पाने कढीपत्ताचे सुद्धा घालून घ्यायचे आहे. कढीपत्तासुद्धा चांगला तडतडला की त्यामध्ये आपल्याला आपण जो खडा मसाला तयार करून घेतलेला होता तो सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले तेलामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. मसाले चांगले शिजले की त्यामध्ये आपल्याला आपण जो हिरवा वाटण तयार करून घेतलेला होता तो सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही यामध्ये लसूण जर खात नसाल तर लसूण स्किप करू शकता. यामध्ये मी लसूण घातलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये चांगल्या प्रकारे अद्रक, लसूण, मिरचीची जी पेस्ट आहे ती आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये शिजवून घ्यायची आहे. अगदी थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. थोडं थोडं करताना मधामध्ये आपल्याला परतत राहायचं आहे, तर नाहीतर आपला मसाला जळू शकतो. त्यानंतर आपला मसालाचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे. त्यासाठी मी एव्हरेस्टचा गरम मसाला घेतलेला आहे. जी तुमच्या घरातील ठेवणीमधील जो मसाला असेल तो सुद्धा त्यामध्ये तुम्ही वापरू शकता. त्यासाठी मी 2 टेबलस्पून एव्हरेस्टचा गरम मसाला घालून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च आणि घरामधील जे मिरची पावडर असते ते 2 टेबलस्पून आपल्याला घालून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चम्मच हळद घालून घ्यायची आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिश्रण आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे.
आपला मसाला आपल्याला लालसर होईपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे. मसाल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घालून घेतलेला आहे. तुम्हाला टोमॅटो घालून घ्यायचा नसेल तर तो सुद्धा तुम्ही स्किप करू शकता, पण इथे मी घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 1 टेबलस्पून मसाल्याचंच पाणी त्यामध्ये थोडंसं घालून घेतलेलं आहे आणि टोमॅटो आपल्याला थोडंसं मऊ होईपर्यंत चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांनी टोमॅटोसुद्धा आपला चांगल्या प्रकारे सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर त्याला आपल्याला चांगल्या प्रकारे मसाल्याला परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या भोपळ्याच्या फोडीसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता इथे आपला मसालासुद्धा चांगल्या प्रकारे शिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण भोपळ्याच्या बारीक चिरलेल्या फोडीसुद्धा त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. भोपळा जर तुमचा कोवळा असेल तर त्याच्या मागची जी साल आहे ते काढण्याची गरज नाही. तर बघू शकता इथे आपलं चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे. त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे भोपळा आपला चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे. त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटांनी बघू शकता आपला भोपळा बऱ्यापैकी शिजलेला आहे. 2 ते 3 टाईम आपल्याला अशाच प्रकारे झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आणि मधामध्ये आपल्याला भोपळा परतून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला भोपळा खाली तळाशी लागणार नाही. परत थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर उरलेला जो मसाल्याचा पाणी होता तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलेला आहे. त्यानंतर परत चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुमचा भोपळा जर कोरडा असेल तर यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही. त्यानंतर झाकण ठेवून परत आपल्याला 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर 10 मिनिटांनी बघू शकता आपल्या भोपळ्याला पाणी किती चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि पाणीसुद्धा थोडंसं सुटलेलं आहे. तर आपला भोपळा एकदम परफेक्ट आणि एकदम भंडारे स्टाईल भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे. खायलासुद्धा एकदम चविष्ट अशी तयार होते. अशा पद्धतीने तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर बघू शकता आपल्या एक फोड मी कट करून दाखवते. आपल्या फोडीसुद्धा चांगल्या प्रकारे शिजल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून त्यावर कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे आपली भोपळ्याची भाजी एकदम परफेक्ट आणि भंडारी स्टाईल तयार झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.